आहे, आम्हाला क्रेडिट घ्यायचं आहे आणि फक्त आमच्यामुळेच हे सगळं शक्य झालं हे सांगण्यासाठी आणलंय का? मग त्याने तसं करावं. 2009 पासून सातत्यानं या राणाला आणण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करतं. भारत सरकार म्हणतोय, ते मोदींचं सरकार आहे किंवा UPA सरकार आहे असं म्हणणं अयोग्य आहे. 2009ला की घटना से इसका कोई राणा आणि हेडली विरुद्ध पहिली FIR लॉन्च केला. 2009 साली NIA लॉन्च केली राणा आणि हेडली विरुद्ध. त्यानंतर NIAचं एक पथक हे शिकागोला जाऊन अमेरिकेत जाऊन राणाची आणि हेडली चौकशी करून आले. पासून ही प्रक्रिया 2012 साली विदेश सलमान त्यावेळेचे 2012 साली मंत्री सलमान खुर्शीद त्यांनी अमेरिकेत जाऊन राणाच्या भारतात संदर्भ अमेरिकन सरकारशी हिलरी क्लिंटन सेक्रेटरीशी चाललेली प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये मी भारत सरकार म्हणतो कोणत्या क्रेडिट घ्यायला आणलंय का तुम्ही? मग उभारा आणि खाली भाजपवाल्यांना म्हणावं, या देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे आणि तुम्ही क्रेडिट कुठलं घेताय? मग तुम्ही पुलवामाचं क्रेडिट घ्या, कुलभूषण जाधवला तुम्ही अद्याप सोडवू शकलेला नाही त्याचे क्रेडिट घ्या. एक एक्स रिटायर्ड नेव्ही ऑफिसर जो पाकिस्तानच्या तुरुंगामध्ये अनेक वर्ष खितपत पडलेला आहे, मग घुसून आतमध्ये घुसा आणि त्यांना घेऊन या ना. राजनाथ सिंग वगैरे लोक म्हणतात ना, भारतीय जनता पक्ष घुस कर लेके आएंगे, घुस कर. मग कुलभूषण जाधव यांना घेऊन या, नीरव मोदी यांना घेऊन या, मेहुल चोक्सीला घेऊन या. आज आपण सामना वाचला असेल, त्यात म्हटलंय क्रेडिट कसलं आहे? तुम्ही दहशतवादच तुम्ही सोडून द्या. बिहारच्या आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकांच्या आधी या राणाला सावर देतील आणि संपूर्ण देशामध्ये परत तो राणा फेस्टिवल साजरा करेल, ही यांची योजना आहे. या ट्रम्पच्या टेरिफमुळे हाहाकार वाजलेला आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. त्याच्यामुळे तिथे टेरिफ लावलं त्या दिवशी वक्त बिल आणि काल राणा असे